हार्मोनल इम्बॅलन्स होऊन त्यांची हार्मोनल सायकल डिस्टर्ब होऊ शकते आणि मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होऊ शकते आणि पुढे त्यांना इनफर्टिलिटीचे पण प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे पुल आउट मेथड. तर ही मेथड एक्झॅक्टली काय आहे, ही करावी का, आणि केली तर काही साईड इफेक्ट्स आहेत का? जी स्पॉट म्हणा, बार्थोलिन ग्लॅन्ड म्हणा किंवा क्लेटरीज ग्रंथी म्हणा, हे सगळे स्टिम्युलंट पार्ट आहेत स्त्रियांचे. सर, असं म्हणतात ना की स्त्रिया ज्या असतात त्यांचे ऑर्गेझमचे प्रकार सुद्धा असतात, तर ते प्रकार कुठले असतात? नाही बघा, पुरुषांना तर कसं आहे माहिती का, वीर्य बाहेर निघालं की त्यांना ऑर्गॅझम मिळून जातं मिळतो, बरोबर आहे. आणि ते क्षणिक पण असतं, हा, फ्रॅक्शन ऑफ सेकंड असतं. ओके. पण स्त्रियांना ऑर्गॅझम लवकर मिळत नाही, त्यांना त्यासाठी खूप प्रिपेअर करावं लागतं, त्यांना ते मेंटल लेवलवर पाहिजे असतं. तर त्यांना सुरुवातीला करता करता थोडंसं ऑर्गॅझम येतं, ओके. नंतर डिस्चार्ज झाल्यानंतर थोडं ऑर्गॅझम येतं आणि शेवटी जेव्हा बॉडी रिलॅक्स होऊन जाते आणि तेव्हा तिला ऑर्गॅझम आलं तेव्हाच तिला सॅटिस्फॅक्शन मिळतं. नाही तर मग तिच्यामध्ये चिडचिडपणा येऊ शकतो किंवा सायकोलॉजिकल चेंजेस पण होऊ शकतात. आणि जी स्पॉट बद्दल पण काही सायंटिफिक प्रूफ्स मिळाले असं मी ऐकलेलं आहे. बघा, जी स्पॉट म्हणा, बार्थोलिन ग्लॅन्ड म्हणा किंवा क्लेटरीज ग्रंथी म्हणा, हे सगळे स्टिम्युलंट पार्ट आहेत स्त्रियांचे. हे याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती असणं आवश्यक असतं. जी स्पॉट असतो हा अँटीरियर वॉलला, म्हणजे समजा वजाना पार्ट असा असेल तर समजा ह्या म्हणजे वरच्या भागामध्ये इथं 1-2 ते 2.5 सेंटीमीटरच्या मध्ये आत असतो. आणि क्लॅटरीज ग्रंथी जी असते ती इथं 12च्या म्हणजे घड्याळाच्या 12च्या काट्यावर असते. याला पण प्रॉपर स्टिम्युलेट करणं गरजेचं असतं. इन्सर्ट केल्यानंतर जी स्पॉटला पण स्टिम्युलेट करणं गरजेचं असतं. आणि पूर्ण आपल्या जे बार्थोलिन ग्लॅन्ड असतात तर आपल्या इंडियाला राऊंड फिरवणं आणि आपल्या पूर्ण योनी मार्गातल्या जे काही बार्थोलिन ग्लॅन्ड असतात त्याला स्टिम्युलेट करून त्याच्यामध्ये ओलावा जास्त निर्माण करून देणं हे आपलं परम कर्तव्य असतं आणि हे लोकांना माहीत पण नसतं. जसं तुम्ही ओलावा म्हटलात, परम कर्तव्य म्हटलात, तर काही लोक ड्राय सेक्स पण करतात. बरोबर तर आहे. याचे काही साईड इफेक्ट नाही, अशा ड्राय सेक्समुळे काय होतं, दोघांना पण इजा होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं किंवा इंजुरी होऊ शकतात. त्यासाठी आम्ही लुब्रिकंट यूज करायला सांगतो. जसे आज मार्केटला भरपूर लुब्रिकंट पण आपल्या मेडिकल स्टोअर उपलब्ध आहेत. ते सिलिकॉन बेस्ड लुब्रिकंट असतात किंवा ऑइल बेस्ड असतात, कोणते वॉटर बेस्ड असतात. ते हे लुब्रिकंटचा वापर करून चांगलं आपलं सेक्च्युअल लाईफ, इंटिमेट लाईफ चांगलं एन्जॉय करू शकतात. अच्छा. पण जर नाही केलं तर साईड इफेक्ट्स आहे, सो त्यासाठी ते क्लिनिकला नक्कीच येऊ शकतं. अच्छा. एक सध्या ना ट्रेंड चालू आहे, ट्रेंड म्हणा किंवा मिसकन्सेप्शन म्हणा, भारतात एक्सेप्ट न केली जाणारी गोष्ट म्हणजे पुल आउट मेथड. तर ही मेथड एक्झॅक्टली काय आहे, ही करावी का, आणि केली तर काही साईड इफेक्ट्स आहेत का? नाही, पुल आउट मेथड म्हणजे हे म्हणजे ज्या लोकांना प्रेग्नन्सी नको आहे ते जास्त यूज करतात, किंवा एक म्हणजे यंग मुलं असतील, यांचं लग्न झालं नसेल, त्यांना असं एक संकल्पना असते की आपण इन्सर्ट करायचं, एन्जॉय करायचं, पण आपलं इजॅक्युलेशन बाहेर करायचं, तर याच्यामुळे आपण प्रेग्नन्सी टाळू शकतो. पण याची जर चान्सेस बघितलं तर 50% सांगेल. आणि काही पुरुष वैवाहिक कपलमध्ये पण मी माझ्याकडे येतात, सांगतात ते की आम्ही असे पुल आउट टेक्निक करतो. तर यासाठी फक्त केव्हा केव्हा प्रेग्नन्सी अवॉइड करू शकतो. पण जर प्रेग्नन्सी अवॉइड करायची असेल तर मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून तर समजा 7 days बिफोर द मेन्स्ट्रुअल सायकल आणि 7 days आफ्टर द मेन्स्ट्रुअल सायकल हा एकदम साधारणतः सेफ पिरियड असतो. जे रिमेनिंग डेज असतात ते ओव्ह्युलेशनचे पिरियड असतात. तर या दिवसामध्ये पुल आउट मेथड केलं तर चालेल, पण बाकी दिवसात तुम्ही पुल आउट मेथड नाही केली तरी चालतं, पण तिथं ओम अवेलेबल नसतंच. अच्छा, ओके. म्हणजे ते एक ड्युरेशन जर तुम्ही फॉलो केलं प्रॉपर तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. बट जर इफ देअर असं एक सिच्युएशन येतो ना की जेव्हा होतं म्हणजे कंट्रोल होत नाही एखाद्या पुरुषाला, किंवा मग पुल आउट मेथड सुद्धा अप्लाय होत नाही आणि त्यावेळी मग प्रेग्नन्सीचा जो एक धोका किंवा माइंडमध्ये एक सायकोलॉजी क्रिएट होणं आणि त्याच्यामुळे ओव्हर पिल्स घेतल्या जाणं, तर याचा स्त्रीच्या आणि पुरुषाच्या दोघांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? पुरुषाच्या आरोग्यावर काहीच परिणाम होणार नाही, कारण पुरुष ते टॅबलेट घेतच नाहीत. स्त्रियांच्या आरोग्यावर म्हणजे त्यांचं कसं आहे, हार्मोनल इम्बॅलन्स होऊन त्यांची हार्मोनल सायकल डिस्टर्ब होऊ शकते आणि मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होऊ शकते आणि पुढे त्यांना इनफर्टिलिटीचे पण प्रॉब्लेम येऊ शकतात. अच्छा. जसं की आपलं पिरियड्स बद्दल बोलणं झालं, तर सध्या काही लोक ड्युरिंग अ पिरियड्स पण सेक्स करतात, इंटिमेट होतात. बरोबर. तर ते करायला पाहिजे की नाही हा पहिला प्रश्न, आणि त्यालाच एक जोड प्रश्न मी असंही विचारेल की जर सपोज तुम्ही करत असाल तर काय काय प्रिकॉशन्स तुम्ही घेऊ शकता? बघा, तसं तर म्हणजे पिरियडचा जो पिरियड असतो दॅट इज अ सेफेस्ट पिरियड.
तिथं प्रेग्नन्सीचे चान्सेस एकदम 0 असतात. बट काही साईड इफेक्ट पण नाही, पण जर आपल्या पार्टनरला त्रास होत नसेल ब्लिडिंगचा किंवा मासिक पाळीचा, तर तुम्ही सेक्च्युअल लाईफमध्ये नक्कीच या पिरियडमध्ये एन्जॉय करू शकता. पण ब्लिडिंगचा म्हणजे घाणेरडा प्रकार म्हणजे आपल्या डोळ्याला दिसला नाही पाहिजे, म्हणून आपण कंडमचा वापर करायला सांगतो. कारण कंडम वापरल्यामुळं जे की त्या पिरियडमध्ये इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात ते कमी होऊन जातात. आणि जे आपण अनवॉन्टेड सेक्स म्हणतो बरोबर, ते एखाद्या वेळेस झालंच बाबा समजा, बरोबर. तर एकदम क्विक ऍक्शन काय आहे? तर असे जेव्हा अनवॉन्टेड जर म्हणजे समजा तुमचे रिलेशन झाले कोणाचे पण, तर नक्कीच आपल्या पार्टनरला IPLचा घेण्याचा सल्ला द्यावा. तो 72 तासाच्या आतमध्ये द्यावा आणि पुढच्या वेळेस असे प्रसंग आले नाही पाहिजे याला पण टाळा. जर IPL जर नाही घेतली तर पुढचे प्रसंग जे आहेत तुमच्यासाठी हे म्हणजे थोडे धोकादायक असू शकतात आणि म्हणजे पूर्ण फॅमिलीला माहीत पडू शकतं, फॅमिलीला माहिती पडू शकतं. अर्थातच मग ते खूप मोठे प्रश्न येतात. पण सर, जेव्हा आपण सेक्स करत असतो ना, त्यावेळी कसं होतं की सपोज एखाद्या पुरुषाची इच्छा नसेल किंवा महिलाची इच्छा असेल किंवा महिलाची नसेल पुरुषाची असेल, तर त्यावेळी ते दोघे इंटिमेट होतात, बरोबर आहे. आणि हे इंटिमेट झालेलं जी कन्सिस्टन्सी असेल किंवा ड्युरेशन असतं खूप जास्त होते. मग काही पुरुषांना असं वाटतं की मी जास्त वेळ इंटिमेट झालो किंवा कन्सिस्टन्सीने होतोय, तर त्याचा पुरुषार्थ कमी होणं किंवा त्याची एनर्जी लो होणं किंवा त्याच्या बॉडीवर इफेक्ट होणं, हे काही टॅबूज आहेत समाजामध्ये? नाही आहे. म्हणजे पुरुष असे विचार करतात की रेग्युलर बेसवर म्हणजे आपलं इंटरकोर्स झालेला पाहिजे. कारण की जर जास्त इंटरकोर्स नाही झालं त्यांना असं वाटतं की आपल्या मर्दांगीला चॅलेंज आहे म्हणून. आणि काही काही स्त्रिया पण असं असतात की थोडं ओव्हर ॲक्टिव्ह असतात, काही पॅसिव्ह असतात. ते डिपेंड्स आपलं म्हणजे कोणत्या कपलमध्ये आपण मोडतो त्याच्यावर आपली फ्रिक्वेन्सी, त्याच्यावर आपली डिमांड वगैरे सगळं डिपेंड असते. सर, फ्रिक्वेन्सीवरून किंवा पार्टनरवरून मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की एकाच पार्टनरसोबत जेव्हा आपण लॉंग टर्म सेक्स लाईफ एन्जॉय करत असतो तेव्हा कुठल्या बेसिक गोष्टी आपण करायला पाहिजे किंवा आपल्याला एन्जॉय होईल असं काय आपण करायला पाहिजे? नाही, प्रत्येक वेळेला बघा आपल्या पार्टनरला काहीतरी तुम्ही बदल जर दिला तर नक्कीच ते ॲक्सेप्ट करेल. प्रत्येक वेळेला तिची म्हणजे थोडंसं म्हणजे बेडरूममध्ये किंवा आपल्या पोझिशनमध्ये किंवा आपल्या इंटिमेट लाईफमध्ये किंवा इरोटिक टॉकमध्ये किंवा जागेमध्ये जर तुम्ही नेहमी बदल करत जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर आपलं सेक्च्युअल लाईफ हे चांगलं दीर्घकाळ राहू शकतं. सर, सेक्स म्हटल्यानंतर पॉर्न हा विषय आला ज्याबद्दल आपण आधी बोललेलो आहोत. पण सेक्स असेल, पॉर्न असेल यामध्ये आणि रिअल लाईफ जो सेक्स असेल, इंटिमसी असेल, त्यामध्ये फरक कसा आपण करू शकतो आणि सायकोलॉजी बदलू नये यासाठी काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो? नाही, हे तर मी तुम्हाला नेहमी म्हणजे माझ्या व्हिडिओ सांगत असतो की जे पॉर्न लाईफ असते, रिअल लाईफ असतं आणि आपल्या रिअल लाईफमध्ये आपण त्या गोष्टी आपला आत्मसात करू शकत नाही. कारण की त्याच्यामधून आपल्या 2-3 गोष्टी म्हणजे प्रामुख्याने माझ्या पेशंटमध्ये आढळतात. एक तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. त्याचे पेशंट माझ्याकडे का जास्त येतात की त्यांनी पॉर्न व्हिडिओमध्ये बघितलं असतं की त्यांचं दीर्घकाळ चालू असतं. दुसरी गोष्ट आपल्या साईजबद्दल, त्यासाठी माझ्याकडे पेशंट येतात. काही त्यांनी पॉर्न स्टारचं त्यांनी आपलं स्वतःचं कम्पेअर केलेलं असतं. तिसरी गोष्ट की याची इंटिमसी तुम्हाला वाढवावं लागते. जर पॉर्न बघून काही मुलं जर समजा फॉर एक्झाम्पल जर खूपच कमी वयापासून जर मास्टरबेशन करणं चालू केलं असेल तर नक्कीच 5-6 वर्षानंतर त्याला अजून जास्त इंटिमेट होणारे त्याला स्लाईड लागतील. त्याच्यानंतर अजून 5-6 वर्षानंतर अजून त्याला स्ट्रॉंग लागतील. असं त्याला वाढवत त्याला म्हणजे सायकोलॉजिकल त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. आणि तसंच प्रकार तो आपल्या पार्टनरपासून जर एक्सपेक्ट करेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काही विचित्र घटना घडू शकतात. आणि सर, हुकअप कल्चरमुळे असं सुद्धा एक झालेलं आहे की जो इमोशनली जे ते अनुभवतात त्यामध्ये काही त्यांना प्रॉब्लेम्स फेस करायला येतात. तर हे होतं का? म्हणजे जर हुकअप कल्चर एखादी व्यक्ती फॉलो करत असेल तर त्याला इमोशनली काही गोष्टी फेस करायला लागू शकतात का? म्हणजे पूर्ण सायकोलॉजिकलच गेम आहे. सायकोलॉजी तर चेंजेस होणारच आहे. अच्छा. सर, जितकं पण खरंच तुम्ही माझ्याशी बोललात मला एकही मुद्द्याला असं वाटलं नाही की मी कुठेतरी अनकम्फर्टेबल झाले किंवा मग असे काही प्रश्न होते माझ्या मनात जे तुम्ही सोडवले नाहीत. आणि हाच जो कन्सर्न आहे तो प्रत्येक पाहणाऱ्या व्ह्युअरसाठी आमचा आहे की तुम्हाला कुठलाही प्रश्न असू द्यात त्याचं उत्तर तुम्हाला आम्हाला द्यायचं आहे, सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल. आणि त्यांचं आरोग्य, त्यांची सेक्स लाईफ, त्यांचा प्लेजर किंवा त्यांचा एक स्माइली फेस जो आहे तोच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठीच खरं आपण हा पॉडकास्ट घेतला. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच फॉर युअर इम्पॉर्टंट टाइम. अँड वन मोर थिंग सर, 3 लाखांपेक्षाही जास्त सबस्क्रायबर आपले झालेले आहेत आणि ही यूट्यूब फॅमिली आणखी खूप जास्त एक्सपांड व्हावी हीच आपली इच्छा आहे. या व्यतिरिक्त तुमच्या सुदृढ आयुष्यासाठी, हेल्दी माइंडसेटसाठी आणि स्ट्रॉंग सायकोलॉजीसाठी तुम्ही सुद्धा नक्की एकदा तरी आशा किरण क्लिनिकला भेट द्या. सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरला जिथे मुख्य शाखा आहे
पुणे मुंबईला, जिथे शनिवारी आणि रविवारी उपलब्ध असतात सर. सो सरांना पर्सनली भेटायचं असेल किंवा ऑनलाईन तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल तर नंबर सुद्धा अवेलेबल आहे. सो नक्की तुम्ही सरांना भेटू शकता. वन्स अगेन सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि जशी आपण दोघं हेल्दी एकदम स्माइली फेसने आयुष्य जगत आहोत, सेक्स लाईफ बद्दलचे सगळे आपले प्रश्न सुटलेले आहेत, तसंच तुमच्या सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की असा सातत्याने प्रयत्न करू. परत एकदा भेटणार आहोत नवीन माहितीसह, नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.